आणि आता नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे नंदुरबारमधील अक्कलकुवा शहरात बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या येमेनच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे। 2015 मध्ये भारतात राहायला आलेले हे पती पत्नी विजाची मुदत संपली तरी सुद्धा अक्कलकुव्यातच राहत आहेत। वैद्यकीय विजा घेऊन ते भारतात आले होते आणि त्यानंतर विजाची मुदत न वाढवता ते दाम्पत्य राजरोसपणे अक्कलकुव्यात वास्तव्याला आहे। दरम्यान स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याविरोधात त्यांनी तक्रार केली आणि सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करतात। सध्या पोलिसांकडून या मदरशाची तपासणी केली जाते। दरम्यान या कारवाईनंतर मंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केलंय, सोबतच बेकायदेशीर मदरशांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरशांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत। तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरशांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना, हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे। म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे, ह्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे।